आपल्याला काहीतरी अचीव्ह करायची कथा सांगायची, पण मग त्याच्यासाठी काहीतरी एक डिव्हाइस घ्यायला लागेल. मग तो डिव्हाइस कुठला घ्यायचा, तर तो घराचा हा डिव्हाइस घेतला आणि तो नुसता एक फिजिकल स्पेस असा त्याचा अर्थ न लावता तो दोन म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला पण स्पेस अपेक्षित असते, दोघांची एक स्पेस असणं अपेक्षित असते की काही नाही, आज मला फक्त शांतपणे बसून गाणी ऐकायची किंवा शांतपणे बसून मला पुस्तक वाचायचंय. कोणाच्याच विरोधात ते नसतं, पण ते स्वतःसाठी एक स्पेस क्रिएट करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, पण तो होतोच असं नाही. अशा सगळ्या गोष्टींचं मध्ये मिळून डोक्यामध्ये एक आलं आणि मग हे आम्ही लिहिलं. आणि असा नाही काही विचार केला की आजच्या पिढीला किंवा कारण अशी कुठल्या पिढीसाठीची अशी ती कथा डोक्यात नव्हती की ती जी खरं आम्ही आमच्या आसपास अनुभवतोय ते तसंच्या तसं म्हणजे आपल्या आसपास जर कॅमेरा ठेवला तर जे कॅन्डिड शूट होईल ते कसं असेल त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. आणि तो आम्ही त्या चित्रपटात केलाय की त्यात सगळे अप्स अँड डाऊन्स आहेत, पण कुठेही ते ओव्हर ड्रॅमॅटिक हा चॉईस असतो तो न करता तो जितका सहज, जसं वंदना मावशी म्हणाली की साध्या माणसांची कथा आहे, त्यामुळे घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या साधेपणानेच आपल्या समोर येत जातात, तर त्याला जपायचा मात्र प्रयत्न केला. आणि त्याचा मग आता तो अप्रोच आता लोक कसा ऍक्सेप्ट करतील काय करतील त्याचा विचार त्यावेळेला नव्हता केला. आम्ही बनवताना बनवलं किंवा अंकुश सर पण काम करताना त्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा पूर्ण वेगळं त्यांनी जाऊन काम केलंय. मुक्तानी, वंदना मावशींनी, विद्याधर जोशी आहेत, बाप्पा जोशी, त्यांनी सुद्धा की सगळ्यांनी त्यांची जी ज्याच्यावर त्यांची कमांड आहे ते सोडून थोडंसं वेगळं काम करायचा प्रयत्न केलाय. तर हे सगळं ऑडियन्सला खूप नवीन बघायला मिळेल. अंकुशची जी इमेज आहे स्क्रीनवरती त्याच्या बरोबर उलटा तो त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये अत्यंत शांत, विचार करून त्याच्यावरती मत देणारा म्हणजे आणि असा शांत मुलगा आहे अत्यंत. तर ते मला माहिती होतं आणि त्याची मी आधीची कामं पाहिलेली आहेत. म्हणजे लालबाग परळ मधलं त्याचं मोठ्या भावाचं जे काम होतं ते असेल किंवा यंदा कर्तव्य मधलं त्याचं काम असेल, त्यामुळे मला माहिती होतं त्याच्या ऍक्टिंग विषयी तर काही शंकाच नव्हती. आणि स्वतः तोही लालबाग परळ या भागात वाढून आणि स्ट्रगल करून मोठा झालाय. त्यामुळे ना त्या एक नक्की ठरवलं होतं की कास्टिंग करताना अशा माणसांना घ्यायचं की त्यांच्या आत तो स्ट्रगल असला पाहिजे, त्यांच्या आत ते करण्याची उर्मी होती आणि ती त्यांनी पूर्ण केली, तर तो स्ट्रगल अनुभवलेले पाहिजे. त्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी मग कोळमा अंकुशचं नाव आमच्या डोक्यात आलं आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते लिहित गेलो. मग त्याला वाचून दाखवलं आणि त्याला आवडलं, तो करायला तयार झाला. आणि तसंच मुक्ताच आहे. मुक्ताला आम्ही वर्ष एकमेकांना ओळखतो आणि आम्ही एकत्र कामही खूप केलं. आम्ही लिहिलेल्या चित्रपटात तिने काम केलंय, आम्ही नाटक आता छापाकाटा एकत्र केलं. त्यामुळे मुक्ता काय करू शकते हे माहिती होतं. आणि या चित्रपटात ती जी मंजिरी नाईक हे जे कॅरेक्टर आहे तिचे जे स्वप्न मला म्हणजे तिच्यासाठी मला 4 आण्याची गोळी घ्यायची आणि मला प्लेन विकत घ्यायचे, ही स्वप्न एकाच लेवलला आहे. तिची मजा आहे की तिला त्या स्वप्नांमध्ये अग्रक्रम काही नाहीये, जे डोक्यात येतं ते स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी बिंदास जायचा प्रयत्न करते. म्हणजे शेवटी ती म्हणते की खचत कोण नाही, पुन्हा उभं राहायचं, त्याला काय. इतका सिम्पल ऍटिट्यूड आहे तिचा, म्हणजे खरं खूप मोठा ऍटिट्यूड आहे, अप्रोच इतका सिम्पल आहे. तर ते मुक्तामध्ये मुळात आहे स्वतःमध्ये. त्यामुळे ती पण आता एक एक करत ऍक्ट्रेस, मग त्याच्यानंतर आता ती निर्माती झाली आणि असं तिच्या डोक्यात खूप सारे प्लॅन्स आहेत आणि ते करत जाते. आणि तिची काय काम करते माहिती होतं, त्यामुळे या रोलसाठी मुक्ताच डोळ्यासमोर आली. आणि सेम तसंच आईच्या रोलसाठी वंदना मावशी आणि वडिलांच्या रोलसाठी बाप्पा जोशी, की त्यांची कामं पाहिलेली होती आणि ती कॅरेक्टर दिसतात ना कधी कधी ते दिसली. आणि ऍक्टिंग बद्दल तर काही शंका नव्हतीच. 2 प्रकारचे सिनेमा असतात. मी असा एखादा सिनेमा बघते जिथे हिरो हेलिकॉप्टर मधून येतो आणि प्रपोज करतो, तिथे मी पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे, माझा काही संबंध नाही, मी इथे बघायला आले, त्यामुळे त्याच्याशी मी तसं रिलेट करत नाही. आणि दुसरा अशा प्रकारचा सिनेमा ज्यात मला माझ्यासारखी माणसं दिसतात. पण आता माझ्यासारखी माणसं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा कधी कधी आपल्या रोजच्या आयुष्यात असं होतं. माझं असं बरेचदा झालंय, मी पहिल्यांदा घर घेतलं जेव्हा, तेव्हा असं झालं की मी कुठनं आणू एनर्जी की या दगदगीच्या मुंबईत रोज पेपर उघडला की ज्या बातम्या तुम्ही छापता त्याच्या आम्ही वाचतो किंवा टीव्ही बघतो, तर असं वाटतं की मी घेऊ शकेन का, मला एक करायचंय का, हे खरंच मुळात मी करिअर वगैरे करायला आले, हे मी बरोबर करते का, किंवा कुठनं आणायची एनर्जी. असे काही जे ग्लूमी दिवस येतात ना आयुष्यात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. काय इथे बॉम्ब फुटला, तिथे काय पेट्रोल भाव वाढलं, हे झालं ते झालं, यामध्ये तुला आतनं एक ऊर्जा येण्यासाठी काहीतरी असं लागतं जे माझ्यासारख्याच कोणाचं तरी बरं चाललंय, कष्ट केलं तर बरं होऊ शकेल, कुणाचं तरी होतंय असं एक मध्ये मला लागतं. मग ते माझ्या शेजारच्या घरातलं असलं तरी मला चालतं. हे जे मला कुठून उभं राहून उद्या प्रयोगात दुपार दिनानाथचा प्रयोग उत्तम होण्यासाठी मला जी एनर्जी लागेल ती कुठून तरी मला बाहेर न लागेल, तशा प्रकारची एनर्जी हा सिनेमा नक्की दिली असं मला स्वतःला बघताना वाटलं.
की रोजच्या जगण्यासाठी हो माझ्यासारखंच आहे, पण अरे खरं वागतायत, चांगलं वागतायत आणि बरं होतंय की. ह्यात असं कुठेच नाहीये की फायनली त्यांचे काका आफ्रिकेतले काका येतात आणि म्हणतात तुझ्या नावाने इस्टेट ठेवली आणि मग त्यांचं घर होतं. असा एंड नाही होत इथे. कष्ट आहेतच, प्रॉब्लेम्स आहेतच, पैसा खाणारी माणसं भेटणारच आहेत, पण तरी सुद्धा या सगळ्यात तुला मार्ग काढून असं वाटणार आहे की मला काहीतरी करायचं आणि हे वाटण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती एनर्जी या सिनेमातून नक्की मिळेल. मग तुझं मेन अम्बिशन काही असेल, घरच घेतलं पाहिजे असं नाही, उद्या मला उठून एक कॅटवॉक शिकायचा किंवा साल्सा शिकायचा आहे, यासाठी सुद्धा मला एक एनर्जी लागणार आहे की मला नवीन काहीतरी करावं असं वाटलं पाहिजे. या सगळ्या सोशल सर्कमस्टन्सेस मध्ये ती एनर्जी हा सिनेमा देतो असं मला दोनदा बघितल्यावर वाटतं.